झी मराठी वाहिनीच्या 2 लोकप्रिय मालिकांमध्ये सगळ्यात मोठे ट्विस्ट येणार आहेत। या ट्विस्टमुळे प्रेक्षक देखील खुश आहेत। रितेशच्या जाळ्यात अडकणार कमळी तर स्वतःच्याच घरात तारीणी शोधणार शत्रूचा चेहरा। झी मराठी वाहिनीच्या टॉप 2 मालिकांमध्ये पुढे काय घडणार पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अनिका आणि रितेशच्या नव्या डावांना कमळी कशा पद्धतीने उत्तर देईल तर तारिणीचं संशयाचं वर्तुळ अखेर कुणावर जाऊन थांबणार, मालिकेचं कथानक पुढे काय असणार पाहूया। झी मराठीवरील कमळी आणि तारिणी या मालिकांमधील प्रमुख नायिका केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी योग्य अयोग्याची लढाई लढत आहेत। एका बाजूला कमळी स्वाभिमान, शिक्षण आणि महिलांच्या आत्मसन्मानासाठी ठामपणे उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला तारिणी सत्याचा शोध घेत न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करत आहे। दोघींचे मार्ग वेगळे असले तरी त्यांचा उद्देश एकच आहे, अन्यायाला न झुकता योग्य गोष्टीसाठी लढत राहणे। येत्या भागांमध्ये या दोघींच्या मालिकेत आणि आयुष्यात नवी वळण आणि नवी आव्हाने येणार आहेत। कमळीच्या आयुष्यात आता संघर्ष आणखी तीव्र होणार आहे। रितेश आणि कमळी समोरासमोर येणार आहेत। रितेशने दिलेला प्रस्ताव कमळी स्पष्ट शब्दात नाकारते। तिच्या या निर्णयामुळे दोघांमध्ये अहंकार आणि विचारांची जोरदार टक्कर रंगणार आहे। कमळी कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करायला तयार नाही आणि हाच तिचा ठामपणा रितेशलाही आव्हान देणार आहे। याच दरम्यान अनिका रितेशची साथ देत कमळीसमोर नव्या अडचणी निर्माण करण्याचा निर्धार करते। एका मागोमाग एक संकट उभी राहत असताना कमळी त्यांचा सामना कसा करणार, तिचा निर्धार या नव्या डावांवर मात करेल का, की रितेश आणि अनिकाची युती कमळीच्या वाटचालीत मोठा अडथळा आणणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर तारिणी मालिकेत कथेला आता आणखी एक थरारक वळण मिळणार आहे। युवराजची सुटका होताच तो केदार आणि तारिणीवर त्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप करतो। त्याच्या सुटकेची बातमी लाईव्ह करण्याची जबाबदारी केदारवर आहे। मात्र याच वेळी युवराजला एका अनोळखी व्यक्तीकडून नव्या डीलबाबत फोन येतो। या फोनमुळे त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि गुलाबच्या मागे असलेल्या खऱ्या सूत्रधाराचा शोध घेण्याचा तो निर्णय घेतो। दुसरीकडे घरातील पूजेदरम्यान तारिणीला काही नवे धागेदोरे मिळतात। या संकेतामुळे तिला संशय येऊ लागलाय की या संपूर्ण कटामागे घरातीलच कोणीतरी व्यक्ती आहे। सत्याच्या अधिक जवळ पोहोचत असतानाच तिच्या समोर नवी संकट उभी राहणार आहेत। आता या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे, तारिणीचं संशयाचं वर्तुळ अखेर कुणावर जाऊन थांबणार, घरातील व्यक्तीवर संशय घेण्या इतके कोणते संकेत तारिणीला मिळालेत, असे रंजक कथानक आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान कमळी आणि तारिणी या मालिकेमध्ये येणाऱ्या या आगामी ट्विस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तुम्ही कमळी किंवा तारिणी ही मालिका पाहता का? तसेच झी मराठी वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती, कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।